श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण ओवी क्रमांक 69 बघूया. जो इंद्रिया आज्ञा न करी, विषयांचं भय न धरी, प्राप्त कर्म न अव्हेरी, उचित जे जे. आता कर्मयोगी हा आदर्श कसा असतो याबद्दल ज्ञानेश्वर महाराज आपल्याला या ओळीत सांगतायत. ते म्हणतायत, जो इंद्रिया आज्ञा न करी, म्हणजे कर्माचा संबंध असा आहे की जो अंतर्यामी असतो त्याला बाहेरचं कर्म करणं हे संकट वाटतं. आईन्स्टाईन नावाचा जो महान शास्त्रज्ञ होऊन गेला, तो अत्यंत गबाळा आणि अव्यवस्थितपणे वागणारा होता. त्याच्या कपड्यांना कधी इस्त्री नसायची, त्याचे केस कधी विंचरलेले नसायचे, नाही का, आणि कपडेसुद्धा सर्वसाधारणपणेच घातलेले असायचे. त्याला एकदा इतरांनी विचारलं, तुम्ही असे का वागता? तर तो म्हणाला, या सगळ्या गोष्टींकडे बघायला मला वेळ कुठं आहे, नाही का, मला शास्त्राचा अभ्यास करण्यातच वेळ पुरत नाही, तर या सगळ्या गोष्टी मी कशा करू? आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भक्त असा असावा की भगवंताशिवाय अन्य गोष्टींकडे पाहण्यासाठी, त्यांचा विचार करण्यासाठी त्याच्याकडे वेळच नसावा, किंवा भगवंताविषयी आणि भगवंताला सोडून अन्य कुठल्याच गोष्टी त्याच्या मनामध्ये येऊच नयेत. भगवंताच्या स्मरणापलीकडे त्याने काहीच करू नये आणि इतर गोष्टींना थाराच देऊ नये. थोडं काही कमी जास्त झालं तर असू दे म्हणावं, असलं तर असू दे, नसलं तर नसू दे, असं महाराजांनी पण एका ठिकाणी सांगून ठेवलं. तुकाराम महाराजांचा एक अभंग असा आहे, आपुल्या स्वभावे जैसे जेथे असो, तैसे तेथे दिसो साजिरेची. एकदा गुरुदेव रानडेंना भेटायला औंधचा राजा आला होता. त्यांची बायको म्हणाली, अहो राजा आलेला आहे. तर गुरुदेव रानडे म्हणाले, तो माझी विद्या पाहायला आलाय का माझं धोतर पाहायला आलाय? आता हे गुरुदेव रानडेंनीच वाक्य म्हटलेलं शोभून दिसतं. आपण अशी वाक्य म्हणायला जाऊ नये, कारण आपली ती लबाडी वाटेल, ढोंग वाटेल. खऱ्या अर्थाने आपण इतके आपल्या भगवंताशी प्रामाणिकपणे एकरूप झालेलो असू तरच अशी वाक्य आपल्याला शोभून दिसतील, अन्यथा ते ढोंग वाटेल. माणूस एकदा का ध्येयाच्या मागे लागला की तो आपल्या देहाला विसरलाच पाहिजे. तो आतमध्ये गुंतलेला असला आणि भगवंतामध्ये एकरूप झालेला असला की त्याला बाह्य जगाचं आणि आपल्या स्वतःच्या देहाचं देहभान विसरणं हेच खरं लक्षण आहे. आणि म्हणून इंद्रिया आज्ञा न करी, म्हणजे हे पाहावं, हे करावं, हे ऐकावं, अशी इंद्रियांना आज्ञाच करू नये, नाही का. आपण काय बाकीच्याच गोष्टी करत बसतो. समोर काय दिसलं की बघत बसतो, कुठला वास आला की वास घेतो, आणि म्हणून आपल्याला जगाचं भान नाहीसं झालं पाहिजे. मी काय पाहतो आहे, कशाचा वास घेतो आहे, काय ऐकतो आहे, याचंही मला भान असता कामा नये. मी पाहिलं पण माझं मन तिथं नसल्यामुळं मला ते दिसलंच नाही. मी ऐकलं पण माझं मन थाऱ्यावर नसल्यामुळे मला ऐकूच आलं नाही. इंद्रिये काय करतात याचं भानच मला नाही, अशी अवस्था प्राप्त झाली पाहिजे. दुसरं ते म्हणतायत, विषयांचे भय न धरी, म्हणजे विषयांचं आकर्षण कमी झाल्यामुळे किंवा ती आसक्तीच नाहीशी झाल्यामुळे मला त्यांचा अंमलच नाहीसा झाला असं वाटलं पाहिजे. विषयभोगांची वासनाच गेल्यामुळे त्याचं भय मला कशाला असावं? आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, विषयांचं भय न धरी, म्हणजे
कुठल्याही प्रकारचे विषय जरी मनामध्ये आले तरी मला त्यांचं आता अजिबात भय वाटत नाही. याला दोन महत्त्वाच्या गोष्टी घडाव्या लागतात. एक म्हणजे माझ्या गुरूंना मी हे केलेलं आवडत नाही अशी तरी भावना पाहिजे किंवा अशी तरी वृत्ती पाहिजे, नाही का? एका शास्त्रज्ञांनी संशोधन केलं. त्याने लोक आनंदी असतात का, समाधानी असतात का याचं संशोधन केलं आणि त्याचा निष्कर्ष असा आला की फक्त 100 8 लोक आनंदी आणि प्रसन्न असतात, बाकीचे सगळेच दुःखी आणि उदासीन असतात. त्याला कारण एकच आहे की त्यांना त्यांच्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत आणि म्हणून ते उदास असतात. आता दारू प्याल्यानंतर दारूचा अंमल जसा एक 2-3 तास राहतो, मग 2-3 तास त्या दारू प्यालेल्या माणसाला समाधान वाटतं, आनंद वाटतो. पण एकदा का त्या दारूचा अंमल उतरला की पुन्हा तो उदासीन होतो, नाराज होतो, दुःखी होतो. आणि म्हणून इथे महाराज म्हणतात अखंड प्रसन्नता हे साधकाचं लक्षण असलं पाहिजे. आणि परमार्थाचं हे एक फार मोठं रहस्य आहे. परमार्थाचं एक साधन असं आहे की काहीही झालं तरी आपली प्रसन्नता मात्र कमी होऊ द्यायची नाही. आपल्या बाहेरची, भोवतालची, आजूबाजूची परिस्थिती कशीही जरी असली तरी आपण आपल्या मनाचं समाधान ढासळू द्यायचं नाही, नाही का? तुझी इच्छा, तुझी इच्छा, तुझी इच्छा आणि तुझ्या कृपेने या सगळ्या गोष्टी मला प्राप्त झालेल्या आहेत. मग त्या चांगल्या असोत की वाईट असोत, जे काही आहे हे भगवंता तुझ्या इच्छेने मला प्राप्त झालेलं आहे असं आपण सतत मनाशी घोकलं पाहिजे. स्वामी रामतीर्थ नावाचे एक संत होऊन गेले. ते नेहमी म्हणत असत, राजी है हम, राजी है हम, जिसमें तेरी रजा है, यूं भी वाहवा और वो भी वाहवा. विषय जर मला सुख देणारच नाहीत, कारण त्यात सुखच नाही, तर मग मी विषयांसाठी का बरे आसक्ती धरावी आणि का बरे मी त्या विषयांच्या मागे लागावं. आपल्या सुखाचं मूळ देहामध्ये आहे, तर देहच मला सुख देणार नाही हे जोपर्यंत आपल्याला पक्क ठाऊक होणार नाही तोपर्यंत आपल्या मनातील विषयांचं भय जाणार नाही. आपल्या देहाला काहीही जरी झालं तरी आपला परमार्थ संपलाच म्हणून समजावा. महाराज म्हणतात, दारिद्र्यामध्ये किंवा देहदुःखामध्ये परमार्थाची परीक्षा होते. ब्रदर लॉरेन्स म्हणत असत की तुझी इच्छा आहे ना मी हे सोसावं, हरकत नाही, येऊ दे, मला काय दुःख द्यायचं ते दे, काय देहाला त्रास व्हायचा आहे तो होऊ दे. ही सत्पुरुषांची लक्षणं आहेत, ती तुम्हा आम्हासाठी आदर्श आहेत. या गोष्टी सर्वसामान्य माणसांना जमणार नाहीत हे जरी खरं असलं तरी आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. हीच तपश्चर्या आहे. पुढे म्हणतायत, प्राप्त कर्म न अभेरी, म्हणजे एवढं सगळं घडून सुद्धा, अशी सगळी परिस्थिती असून सुद्धा व्यवहार मात्र आपल्याला सांभाळावा लागतो आणि प्राप्त झालेलं कर्म जे आपल्या वाट्याला आलेलं असतं ते आपल्याला करावंच लागतं, त्याचा अवहेर करून चालत नाही. महाराज म्हणाले, तुम्ही जर सत्पुरुषांच्या संगतीमध्ये 8 दिवस राहून सुद्धा तुम्हाला त्यांची आतली अवस्था काय आहे हे कळणार नाही. आपण सत्पुरुष हा बाहेरूनच पाहतो, तो तुमच्या आमच्यासारखाच वागतो, बोलतो, खातो, पितो, जेवतो, उठतो, झोपतो, खेळतो. एखादी गोष्ट नीट नाही झाली तर काळजी पण करेल, रागवेल सुद्धा, परंतु आतून मात्र तो एकदम वेगळा असतो. बाहेरचा हिशोब जगाप्रमाणेच असतो. पुढची ओवी बघूया. तो कर्मेंद्रिये कर्मी, राहटता तरी न नियमी, परी तेथीचेनी उर्मी झाकोळेना.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, आपली कर्मेंद्रिय जी आहेत ती कर्म करतच राहणार. हात काम करतच राहणार, पाय चालतच राहणार, डोळे पाहत राहणार, नाही का. या इंद्रियांना आपण अडवू शकत नाही. डोळे पाहणार, कान ऐकणार, भूक लागली की आपण जेवण करणार, म्हणजे या सगळ्या गोष्टी घडतच राहतात. सत्पुरुषसुद्धा या गोष्टींच्या आड येत नाहीत. पण त्यांची जी उर्मी असते किंवा जी आसक्ती असते ती मात्र आपण कमी केली पाहिजे, अडवलं पाहिजे, किंवा त्या उर्मीला आपण वश होणार नाही एवढी तरी आपण काळजी घेतली पाहिजे. मानवी जीवन ज्याला प्रवाह असं म्हणतात, हा जीवनाचा प्रवाह कर्ममय असतो आणि या जीवनामध्ये अनेक जीव येतात जातात आणि कर्म घडत राहतात. जीवनामध्ये काही जीव एकत्र येतात आणि त्यांची कर्मांची देवघेव चालू असते. ती अशी जन्मजन्मांतरीची चालते. लग्नाचे संबंध तर 7-7 जन्म चालत असतात असं आपलं अध्यात्मशास्त्र सांगतं. कर्मशास्त्रसुद्धा फारच तर्कशुद्ध आहे. 2 जीवांचा संबंध आला की तो सारखा बरोबरच चालतो. तो किती जन्म चालेल हे काही सांगता येत नाही. आपण मुलं व्हावी म्हणून मुलं मागतो का? पण ती आपल्या पोटी येतात ना. त्यांचं प्रारब्ध त्यांच्याबरोबरच ते घेऊन येतात. त्यांची जन्माची वेळ ठरलेली असते, त्यांच्या जीवनातल्या घडामोडी ठरलेल्या असतात, त्यांची लग्न कधी होणार त्याही गोष्टी ठरलेल्या असतात. त्या वेळा आल्या की त्या घटना भराभर घडतात. वेळ जर आली नसेल तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा त्या गोष्टी घडत नाहीत. कर्म फलद्रूप व्हायला योग्य वेळ यावी लागते. काळाचं ते बंधनच असतं आणि आपल्या वाट्याला जे कर्म आलेलं आहे ते कर्म आपण स्वतः निवडून घेतलेलं नसतं, तर आपल्या ते वाट्याला आलेलं असतं. आणि म्हणून असा माणूस कर्मेंद्रियांना आवरत नाही आणि त्यांना कर्म करण्यापासून थांबवत नाही. एकनाथ महाराज म्हणतात, ऐसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. पक्षी अंगणासी आले आपला चारा चरोनी निघून गेले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो कर्मेंद्रिये कर्मी राहटता तरी न नियमी. एवढं तत्त्वज्ञान सहजपणे ज्ञानेश्वर महाराज सांगून जातात. काय प्रतिभा आहे बघा त्यांची. तुझ्या वाट्याला आलेलं कर्म तू आणलेलं नाहीस, तर कर्म धरणं आणि सोडणं हे तू कसं काय करू शकतोस, आणि म्हणून तू हे करू नकोस. पण तेथीचेनी उर्मी झाकोळे ना. मी हे का करावं किंवा हे का करू नये, याचं फळ काय मिळावं काय मिळू नये हा विचारच आपण करू नये. आता पुढची ओवी आपण बघूया, 71वी. तो कामना मात्र न घेपे, मोहमळे न लिंपे, जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र. नाही का. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पद्मपत्र म्हणजे कमळाचं पान हे पाण्यातच असतं, पाण्यातच उगवतं, पाण्यातच वाढतं, पाण्याचा त्याला स्पर्शही होतो, परंतु पाण्यात राहून सुद्धा पाण्यापासून ते अलिप्त असतं. त्याप्रमाणे माणसाने प्रपंचामध्ये राहावं, कर्मामध्ये राहावं. वरवर पाहता असं दिसावं की हा कर्मामध्ये बुडून गेलेला आहे, पण ज्याप्रमाणे ते कमळाचं पान पाण्यापासून दूर असतं तसं आपण आपल्या कर्मापासून दूर राहावं. समर्थ म्हणतात, दास राहतो डोंगरी, यात्रा देवाची पाहतो. रामनवमीचा उत्सव सुरू करून द्यायचं आणि आपण कुठेतरी निघून जायचं, असं रामदास स्वामी करत असत. त्याला कारण असं की अमुक व्हावं किंवा तमुक व्हावं ही इच्छाच नाही, वासनाच नाही. म्हणून मोहमळे न लिंपे, नाही का. कुठल्याही मोहामध्ये आपण पडायचं नाही, अडकायचं नाही आणि त्याचा लिंपून घ्यायचा नाही. भगवंतानी आहे त्या परिस्थितीमध्ये ज्या ठेवलेलं आहे,
त्या परिस्थितीमध्ये मला राहावंच लागणार आहे. मग आनंदाने का राहू नये? जगामध्ये, या जगामध्ये तुम्हाला जन्माला घातलं जातं, तुम्हाला या जगामध्ये फेकलं जातं. आपण काही आपल्या इच्छेने या जगात येत नाही. आणि म्हणून यू आर थ्रोन इन टू द वर्ल्ड. तुम्हाला या जगामध्ये फेकलं जातं. मग काय व्हावं किंवा काय होऊ नये या गोष्टींचा चॉईस किंवा त्याची निवड आपल्याला नसते. आणि म्हणून असे पुरुष आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानाने राहतात, आनंदाने राहतात, कर्म करतात, परंतु कोणत्याच कर्मामध्ये ते अडकत नाहीत. पुढची ओवी बघूया, 72वी. तैसा संसर्गा माझी असे, सकळा सारिखा दिसे, जैसे तोय संगे आभासे भानुबिंब. संसर्गा माझी असे म्हणजे जिथे जिथे माणसं चिकटण्याचा संभव आहे, अशी परिस्थिती असून सुद्धा अशाच लोकांमध्ये तो राहतो. सकळांसारखा दिसतो, दिसायला सर्वसामान्य माणसांसारखाच असतो, परंतु अंतरंगात मात्र तो वेगळा असतो. एक तुलाधार नावाचा खाटीक होता. तो प्राणी मारून त्यांचं मांस विकत असे. त्याच्याकडे एका गुरुने आपल्या शिष्याला पाठवलं आणि म्हणाले, प्रपंचामध्ये अनासक्त कसं राहायचं हे तू त्या खाटकाकडून शिक. गिराईक येत होते, मांस घेऊन जात होते. नंतर त्याने दुकान बंद केलं, घरी गेला, स्वच्छ आंघोळ केली, आईवडिलांची पूजा केली, देवपूजा केली, आरती केली आणि मग तो जेवायला बसला. तो म्हणाला, जन्माने मी खाटीक आहे, पण मांस मी कधीही खात नाही. संसर्गा माझी असे, पण त्याला त्याचा स्पर्श नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय.